उन्हाळा लांबणार असल्यानं तसंच पर्जन्यमानात घट होणार असल्यानं धरणातील पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याची गरज निर्माण झाली आहे। परिणामी कोल्हापूर शहराला उद्या गुरुवार 30 एप्रिल पासून एक दिवस आड पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर महापालिकेच्या महापौर रूपा राणी निकम यांनी दिली आहे। सध्या तीव्र उन्हामुळे काळंबावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्यानं घटत असून अल निनोच्या आणि आयोडीच्या प्रभावामुळे यावर्षीचा उन्हाळा लांबणार आहे। याबरोबरच पर्जन्यमानामध्ये घट होणार असल्यानं धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीनं करणं आवश्यक आहे। परिणामी काळंबावाडी आणि शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेसाठी होणारा दैनंदिन पाणी उपसा मर्यादित ठेवणं आवश्यक झालंय। उपलब्ध पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेनं शहरात एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार गुरुवारी 30 एप्रिल 2026 पासून शहरातील विविध भागांमध्ये एक दिवस आड पाणी पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती महापौर रूपा राणी निकम यांनी दिली आहे। 30 एप्रिल पासून ए, बी आणि ई वॉर्ड तसंच संलग्नित भाग याबरोबरच 1 मे पासून सी आणि डी वॉर्डमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं की एक दिवस आड आपण पाणी सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये ए बी ई हा एक दिवशी असेल पाणी पुरवठा आणि तसंच सी डी हा दुसऱ्या दिवशी असेल। पाणी पुरवठा हा तुम्हाला चांगला फोर्सफुली होईल, पाण्याची कोणती टंचाई तुम्हाला भासणार नाही याची काळजी पाणी पुरवठा विभागाचे सर्वच अधिकारी घेत आहेत। तर मी नागरिकांना या अनुषंगाने आवाहन करू इच्छिते की असणारा पाण्याचा साठा पुरवून वापरण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं।